धनगर समाजाला एसटी कोट्यातील आरक्षण द्यावे आणि एसटी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करावी अशी मागणी करत धनगर समाज बांधवांनी रास्ता रोको केला आहे। दक्षिण भारतात जाणाऱ्या मुख्य राष्ट्रीय महामार्गावर धनगर बांधवांचा आक्रोश पाहायला मिळाला। 70 वर्षांपासून धनगर समाज एसटी प्रमाणपत्रासाठी वणवण भटकत आहे। शासनाने धनगर समाजाला आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही अशी खंत आंदोलकांनी व्यक्त केली। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाचा विषय मार्गी लावला नाही तर मतदानाद्वारे अद्दल घडविली जाईल असे धनगर नेते देशमुख यांनी माध्यमांसमोर माहिती दिली। नाही, मला वाटतं की जे धनगर समाजाची ताकद आहे ते बघता मला वाटत नाही की सरकारवरती ते वेळ येईल किंवा ते तेवढं डिसिजन लेट घेतील की आम्हाला हिंसक आंदोलन करावं लागेल। ते जे आता साहेबांना सांगितलं की कालच एक गिरीश महाजन साहेबांचा जसं कॉल आला होता की लवकरात लवकर निर्णय होईल आणि मला जसं वाटतंय आपले जे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जे आहेत राज्याचे ते कर्तव्यशील आहेत। ते आमच्या समाजाला जे अडचणी आहेत त्यांनी जाणून घेतलेले आहेत व त्याच्यावरती त्यांनी सकारात्मकच निर्णय घेतील आणि लवकरात लवकर ते निर्णय घेतील आणि हे पुढचं जे आम्हाला हिंसक जे आंदोलन आम्हाला करायचं नाही आहे ते होऊ देणार नाही असं मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा बाळगतो। गेले 15-16 दिवस झालं धनगर बांधव हे पंढरपुरामध्ये स्वतःचे जीव गेले तर 72 त्या ठिकाणी आंदोलन करतंय, पण सरकार यामध्ये नेहमी पॉझिटिव्ह चर्चा असं सांगतात। मला असं वाटतं सरकार दोन्ही एक मराठा बांधव आणि दुसरा आमचा धनगर बांधव ह्या दोन्ही समाजाच्या मागण्या ह्या समाजाच्या ह्या सरकारला माहीत असताना सरकार जाणून बुजून दोन समाजामध्ये भिडावं, दोन समाजामध्ये दंगली व्हाव्यात अशा पद्धतीनं हे सरकार व्यवस्था करतंय का असं वाटतंय।